आणि आता बातम्या पाहायच्यात सविस्तर। 2027 ची जनगणना देशासाठी अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सर्व जातींची अधिकृत नोंद जनगणनेत केली जाईल। यासह 40 प्रश्नांची यादी जाहीर करण्यात आली आहे। याची अंमलबजावणी कशी केली जाणार आहे आणि कशी असेल ही जात जनगणना पाहूया। 2027च्या जनगणनेसाठी तुमची जात कोणती, कोविड लस घेतली होती का, बँक खाती किती, यासारख्या 40 प्रश्नांची उत्तरं आत्ताच तयार करून ठेवा। कारण केंद्र सरकारनं अशा 40 प्रश्नांची अधिकृत यादीच तयार केली आहे। या प्रश्नांमध्ये पासपोर्ट नंबर, अवगत असणाऱ्या भाषा अशीही माहिती विचारली जाणार आहे। त्यामुळे जनगणनेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना या एकूण 40 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील। यासाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जनगणनेसंदर्भात देशाला एक महत्त्वाचं आवाहन केलंय। मेरे प्यारे देशवासियों, आज मुझे एक काम के लिए आपकी मदद चाहिए। मैं आप सबसे एक मदद मांग रहा। सभी नौजवानों से मैं चाहता हूं कि आप इसका नेतृत्व करिए। आपका 1 या 2 घंटे देश को बहुत बड़ी शक्ति देने वाले हैं। आपको लगेगा 1-2 घंटे में मैं देश की क्या शक्ति, मैं बताता हूं। आप बहुत बड़ी शक्ति बनने वाले हैं और इसलिए हर घर में वातावरण बने। इन दिनों देश में जनगणना का काम हो रहा है, सेंसस का काम हो रहा है, गिनती चल रही है। और गिनती सिर्फ आंकड़ों से बात बनती नहीं है, उसकी बारीकियों से नीतियां बनती हैं, योजनाएं बनती हैं। देश आगे बढ़ने की अपनी रूपरेखा तैयार करता है और इसलिए सटीक जानकारियां होना बहुत जरूरी है। कभी कभी जो सरकार की तरफ से प्रतिनिधि आते हैं वो इतनी जल्दी में होते हैं, कभी स्पेलिंग एक लिख देते हैं, कभी अलग लिख देते हैं और इसके कारण अल्टीमेट परिणाम हमें सही मिलने में दिक्कतें आती हैं। अब जब टेक्नोलॉजी अवेलेबल है और इस बार निर्णय किया है, आप स्वयं भी जनगणना में अपनी जानकारियां अपने मोबाइल फोन से भर करके दे सकते हैं। बाद में कोई बाबू आएंगे, कोई प्रतिनिधि आएंगे, आपसे चर्चा करेंगे, लेकिन आप परिवार के सब बैठ करके अगर डिजिटली अपना रजिस्ट्री करवा दे, सारी बारीकियां, स्पेलिंग में भी गलती ना हो, कोई भी जानकारियों में गलती ना हो, आप जितनी परफेक्ट जानकारी देंगे देश को आगे बढ़ने में बहुत बड़ी मदद मिलेगी। और इसलिए मैं देश के नौजवानों को कहता हूं कि आप अपने परिवार के लोगों को बिठा करके पूरे फॉर्म को समझिए। पहले कागज पे फॉर्म को भर दीजिए, कोई गलती है तो करेक्ट कर लीजिए और फिर टेक्नोलॉजिकली उसको डिजिटली इसको अपलोड कर दीजिए। आप देखिए इतना बड़ा काम देश कर लेगा और देश का समय और शक्ति सही काम के लिए उपयोग आएगा। और इसलिए मेरे देश के नौजवानों को जनगणना के इस काम में सक्रियता से जुड़ने के लिए मैं आग्रह करता हूं। 2027च्या जात जनगणनेचं वेगळेपण नेमकं काय असणार आहे पाहूया। पहिली डिजिटल जनगणना असेल। सामाजिक आणि आर्थिक वास्तव समजून घेण्याचं मोठं साधन असणार आहे। 2027च्या जनगणनेसाठी 40 प्रश्नांची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। केवळ लोकसंख्येची गणना नाही तर यंदा जातनिहाय जनगणना होणार आहे। स्वातंत्र्यानंतर प्रथमच अनुसूचित जाती, जमातींपलीकडे सर्व जातींची माहिती यात नोंदवली जाईल। 2011च्या जनगणनेत केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींबाबत माहिती घेण्यात आली होती। जनगणनेतील प्रश्न केवळ जातीपुरते मर्यादित नसतील। यासह वैवाहिक स्थिती, आई-वडिलांची माहिती, डिजिटल साक्षरता, व्यवसाय, रोजगार आणि स्थलांतर याबाबतही प्रश्न विचारले जातील। सरकारला देशाचा सामाजिक आर्थिक आराखडा अधिक अचूकपणे समजून घेण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे। जनगणनेत नागरिक स्वतः माहिती भरू शकतील, त्यानंतर घराघरात जाऊन माहितीची पडताळणी करण्यात येणार आहे। जनगणनेचं सर्वात मोठं काम महसूलकडेच असतं, त्यामुळं महसूल प्रशासन तर काम करेलच, तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ओबीसी जातनिहाय जनगणनेचा संकल्प केला आहे। आणि मला विश्वास आहे की जी जनतेची मागणी होती, ओबीसी 18 पगड जाती 12 बुलतेदार जनतेची मागणी होती की आम्हाला जातनिहाय जनगणना पाहिजे आहे,
ही देशाची मागणी पूर्ण झाली. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्टमधल्या खूप जाती आहेत, शेड्यूल ट्राईबमधल्या जाती आहेत. एकंदरीत महाराष्ट्राचं खरंखुरं चित्रीकरण यातनं होणार आहे. तर दुसरीकडे सरकारची ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची नियतच नसल्याची टीका काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी केली आहे. आमची मागणी होती की ओबीसीची स्वतंत्र जनगणना करावी, ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी, त्याची जात विचारावी आणि त्याचा कॅटेगरी विचार म्हणजे तो ओबीसी कोण आहे. नको त्या गोष्टी त्यामध्ये विचारल्या. 40 म्हणजे त्यामध्ये 40 प्रकारची माहिती या जनगणनेच्या माध्यमातून विचारली. याचा अर्थ असा आहे की सरकारला सगळा डेटा पाहिजे, या डेटाचा दुरुपयोग करायचा आहे, नको त्या गोष्टी करायच्या आहेत. 2027ची जनगणना देशासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. विशेषतः जातनिहाय जनगणनेमुळे पुढील अनेक वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक समीकरणांवर व्यापक परिणाम होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.